माथेरानला फिरताना वाटेतच आपल्याला श्री पिसारनाथ देवाचं मंदिर लागतं. म्हणजे महादेवाचाच अवतार आहे, शंकराचाच अवतार आहे. तर त्यांचं मंदिर लागतं. अगदी इथे एक शार्लोट लेक आहे, त्या शार्लोट लेकच्या बाजूलाच आपल्याला पिसारनाथ मंदिर लागतं. तर माथेरानला आल्यानंतर पिसारनाथ मंदिराला भेट नाही दिली तर मग तुम्ही काय केलं? सो पिसारनाथ देवाला पाया पडूनच पुढे जायचं असतं. सो हे आहे पिसारनाथ मंदिर. इथे एक भली मोठी तुम्हाला घंटा दिसेल, त्याच्यावरती बऱ्याच अक्षरांवरती असं काही काही लिहिलेलं आहे जे आपल्याला वाचणं कठीण आहे, पण बरंच काही असं बारीक अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे. सो हा एक घंटा, तो तुम्हाला आवाज घुमलेला आवाज दिसलाच असेल. तर असा घंटेचा नाद करून आपण देवळामध्ये प्रवेश केला आहे. सो हे मंदिर आहे ते गेल्या काही वर्षामध्ये जीर्णोद्धार करून नवीन असं केलेलं आहे. टाईल्स वगैरे लावून सगळं सजावट वगैरे करून मॉडर्न टाईप केलेलं आहे. पण हे मंदिर मी ज्या वेळेला 25-30 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेला प्राचीन मंदिर जसं दिसतं, थोडंसं पडीक असतं, थोडं असं वातावरण नैसर्गिक असतं, त्या पद्धतीचं हे मंदिर होतं. खूप छान वाटायचं त्यावेळेला. पण आता हे थोडं जीर्णोद्धार वगैरे करून व्यवस्थित मंदिर केलेलं आहे. पण तरी पण मंदिराचा जो आतला भाग आहे, जो गाभारा आहे त्याचा, त्या ठिकाणी अजूनही आपण बघितलं तर आपल्याला अतिशय मनोभावे वगैरे त्याची पूजा करावी हे आपसुकच जाणवतं. सो अतिशय शांत, अतिशय सुंदर असं आपल्याला ह्या ठिकाणी हे दिसतं आहे. तुम्ही पुढे जर आलात इथे तर तुम्ही बघाल त्याच्या मागे जी एक भिंतीवरती प्रतिकृती केली आहे ते जुनं मंदिर होतं ह्या ठिकाणी. तर ते पूर्वी तसं झाडांच्या मध्ये, मातीच्या मध्ये, स्तंभांच्या मध्ये असं ते मंदिर होतं. ते तुम्हाला तिथे झूम केल्यानंतर लक्षात येईल ते मंदिर पूर्वी कसं होतं. ते मंदिर पूर्वी असं गावठण टाईप होतं आणि आता त्याचं ते रूप आहे ते बदललेलं आहे आणि त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. सो माथेरानला तुम्ही कधी आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या आणि देवाचा आशीर्वाद घेऊनच पुढे चला.